नमस्कार. कधी-कधी काही गोष्टी असं काही क्लू देऊन जातात, की विचित्र असं काहीतरी रिसर्चसाठीचे कॉन्सेप्ट मिळून जातात. सकाळी सहज असं डोक्यात आलं, की म्हणजे जसं की मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. तर फॅट लॉस हा एक सब्जेक्ट कायम डोक्याच्या म्हणजे टॉप प्रायोरिटीवर असतो थॉटच्या. आणि त्याविषयीचं किंवा त्याची एफिशियन्सी वाढवण्याच्या हेतूने वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च करत असतो. असाच एक थॉट आला सकाळी डोक्यात, की ब्लड ग्रुपचं आणि हेल्थचं काही रिलेशन असू शकेल का? त्यानंतर इंटरनेटवर बराच डेटा सर्च केला किंवा एक्सप्लोर केला. तर असं काही कुठं सायंटिफिक रिसर्च पेपर वगैरे नाही सापडत आहे. परंतु मागच्या 1.5-2 वर्षात लिपिड पाहण्यासाठी किंवा कोलेस्ट्रॉल वगैरे पाहण्यासाठी ओबेसिटीच्या केसेसमध्ये ब्लड टेस्ट करायचं सुचवायचो मी. आणि तो सगळा डेटा मी फाईलमध्ये मेंटेन केला होता. आणि जवळजवळ 78-79 ते स्क्रीनिंगचे रिपोर्ट्स होते आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं, की सर्टन टाईपचा जो ब्लड ग्रुप आहे, तो ओबेसिटीकडे जास्त रिस्पॉन्सिबल आहे. किंवा काही हेल्दी इंडिव्हिज्युअलचे ब्लड ग्रुप्स त्याच्यात होते. तर असं लक्षात आलं, की एक विशिष्ट पद्धतीचे ब्लड ग्रुप जे आहेत, त्या इंडिव्हिज्युअल्सला हेल्दी म्हणून बघितलं आहे मी. आणि आता असं वाटायला लागलं आहे, की वेगवेगळ्या लोकांचे ब्लड सॅम्पल घेऊन किंवा त्यांचा जो HB आहे, सॉरी ब्लड ग्रुप जो आहे, तो आयडेंटिफाय करून त्यांची जर वर्गवारी केली तर आपल्याला एक लक्षात येईल, की ह्या विशिष्ट ब्लड ग्रुपचे लोकं जास्त हेल्दी आहेत किंवा विशिष्ट ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये फॅट पुट ऑन करण्याची किंवा फॅट गेन करण्याची टेंडन्सी आहे किंवा कार्बोहायड्रेटला मेटाबलाइज करण्यासाठी त्यांची बॉडी असमर्थ आहे, असं एक आयडेंटिफाय केलं जाऊ शकतो. कारण हे जे काही 87 स्क्रीनिंग आहेत, त्यात वर्गवारी केल्यानंतर असं लक्षात आलं, की एक विशिष्ट ब्लड ग्रुप आहे आणि त्या ब्लड ग्रुपमधल्या लोकांचं ओबेसिटीकडे जास्त कल आहे किंवा फॅट पुट ऑन करण्याचं जास्त पर्सेंटेज आहे. बघूयात यातून काय क्लू मिळतो आहे का, की ब्लड प्रोफाईलचा किंवा तुमचा जो काही ब्लड ग्रुप आहे त्याचा ओबेसिटीमध्ये काही रोल असतो का किंवा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज बरोबर काही त्याचं कोरिलेशन आहे का? तर ते आयडेंटिफाय होईल यातून, जर काही सापडलंच असं तर. आणि सोपं होऊन जाईल. काही रिसर्च असे सापडलेत, की त्यात असं सांगितलं गेलं आहे, की विशिष्ट पद्धतीच्या ब्लड ग्रुपच्या लोकांना अमुक गोष्टी अवॉइड करायला हव्यात किंवा अमुक गोष्टींचा आहारामध्ये समावेश करायला हवा. त्यापैकी काही इथे मी तुम्हाला स्क्रीनवर टाइप O. Some studies suggest that people with type O blood may have slightly lower risk of obesity. म्हणजे O ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये ओबेसिटीकडे जाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. किंवा डाएटविषयीचं काही इथं आहे. एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला याचं ब्रीफ द्यावं म्हणून सांगतो आहे. कदाचित तुम्हाला यातून काही स्वतःला रिसर्च करावं असं वाटेल किंवा त्यातून काही सर्च करावं असं वाटेल आणि तुम्हाला काहीतरी क्लू मिळतील त्यातून, म्हणून हे मी इथे मांडतो आहे. तर O टाईपचा ब्लड ग्रुप आहे, त्याचा मेटाबॉलिक रेट जो आहे तो हायर सांगितला गेला आहे. त्यानंतर टाईप Aमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. यातून आपल्याला आणि एक क्लू मिळू शकतो, की डायबेटिक होण्यामागे सुद्धा ब्लड ग्रुपचा काही रोल आहे का, या सगळ्या गोष्टी माहिती पडतील. काही एक केसेसमध्ये
आहारामध्ये काही गोष्टी घेण्याचं सुचवलं आहे, काही ब्लड ग्रुपच्या केसेसमध्ये काही गोष्टी आहारातून अवॉइड करण्यासाठी सुचवलं आहे. तर थोडंसं हे क्युरियस आहे. माहीत नाही काय कन्क्लुजन निघेल. फक्त क्लू द्यायचे होते यातून की तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलवर स्वतःचा रिसर्च करावा आणि रिसर्चसाठीचा एक विषय म्हणून मी हे इथं मांडत आहे. थँक्यू.